मी अपराधया मी अपराधे ज्ञानेश्वरी आत्मचिंतन आणि कलशाध्याय 18. त्यामुळे त्या ग्रंथामध्ये त्या ओवीच्या माध्यमातून संतांच्या संगतीमध्ये साधकाला जो लाभ होतो तो लाभ आत्मलाभ आहे. तो लाभ बुद्धीला जे सुख अनुभवायला येतं, जी बुद्धी सुखात रमती, सुख रूप बनती आणि सुखाकडे येते, ती ज्ञानेश्वरी त्या जीवाला ब्रह्मरूपता देते. पण अज्ञान मला आहे, बुद्धी अज्ञानात आहे, काम क्रोधाचा माझा संबंध आहे, देह भाव माझा सतत आहे आणि अनात्म्याचं मला प्रेम आहे, अविद्या माझ्या बुद्धीत तरंगत आहे आणि भगवंताचं अंतर कायम आहे. हे जे अंतःकरणाला कळतं ते अंतःकरण श्रवणामध्ये थांबतं. साधूची भेट होती आणि श्रवण सुरू होतं, मनाचं मालिन्य जातं, जे अज्ञानाचं ग्रहण होतं ते समाप्त होतं आणि आपल्या अस्तित्वाची आपल्याला ओळख होती. आपल्या अस्तित्वाची आपल्याला ओळख होती ती आत्मस्थिती असते. आत्मस्थिती आणि देहस्थिती ह्या दोन अवस्था आहेत आपल्या बुद्धीच्या, नाम जीवाच्या. एक अवस्था बंधन आहे आणि एक अवस्था मोक्ष आहे. बंधनामध्ये संबंध देहाचा आहे आणि ज्ञानाच्या द्वारे होणाऱ्या मोक्षा संबंध हा ईश्वराचा आहे. एवढंच सांगायचे हरीला, कृष्ण परमात्म्याला, की हा संबंध देहाचा खोटा आहे आणि तुम्ही तो धारण केलाय. ज्ञान म्हणजे काय आणि भक्ती म्हणजे काय हेच आपल्याला कळत नाही. आपली गडबड होती. काय गडबड होती तर ऐका. आपण भक्तीला ज्ञान, ज्ञानाला भक्ती असं काहीतरी खिचडी करतो. भक्ती म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, अनुभूती म्हणजे काय, श्रवण म्हणजे काय, वेद म्हणजे काय, ब्रह्मभाव म्हणजे काय, देहभाव म्हणजे काय, आपलं रूप प्रगट होणं म्हणजे काय आणि बुद्धीला जडाचा संबंध सतत राहणं म्हणजे काय, असे नाना प्रश्न उकलतात ते श्रवण. नाना प्रश्न संपतात ते मोक्ष आणि नाना प्रश्न येतात ते अज्ञान. साष्टांग दंडवत माऊली. अज्ञानामध्ये आपण भरकटतो, भांबावतो, भेदात थांबतो, खोट्यालाच पाहतो, विषयाला धरतो आणि विकारात जीवात्मा रमतो. म्हणजे निर्विकार अवस्था नसते तेव्हा विकार असतो. विकार हा अविद्येच्या पोटातून असतो आणि अविद्या ही तुमच्या दोषामुळे असती, कारण अविद्या जन्मजात तुमच्या सोबत असते. अविद्या हे तुम्हाला जन्माला आणते ना. जन्म म्हणजेच आम्हाला अविद्येच्या शक्तीमुळे जन्म आलाय आणि अविद्येचा नाश झाला की जन्म थांबलाय. जन्माला येणं आणि जन्म संपणं हा दोघातला प्रवास म्हणजे जीव आणि शिव. कळलं? हो माऊली. माऊली जन्माला येणं जन्म संपणं.
पंचमहाभूतामध्ये बुद्धी विहार करते आणि ह्या पिंडाला धरते. पहिल्यांदा विहार करते, पुन्हा त्या पिंडामध्ये रमते, स्वतःला विसरते, देहात घसरते, इंद्रियामध्ये विकार होतो, जगताचा आकार आवडू लागतो, स्वतः निर्विकार असून विकारामध्ये अंतःकरण धावतं. हा घोटाळा आहे. समजतंय मी काय बोलायला ते? हो माऊली. हो माऊली, खूप मोठा घोटाळा आहे माऊली. खरंच. हॅलो प्रेरणा, मी आत्ताचे वाक्य जे बोलले चालू ते सांग. हा घोटाळा म्हणले त्या देहाला माझं म्हणते, सुख दुःखाला भोगते, ही कोणती स्थिती आहे? या विद्येची स्थिती आहे. आणि सुखही आणि दुःखही तिथे थांबतच नाही, ते अंतःकरण बोधात असतं आणि देवामध्ये असतं, खऱ्या देवात, खोटे नाही. खरा जो की तुमच्या आत आहे, जो की विश्वात आहे, जो विश्वनाथ आहे, जो निर्विकार आहे, जो सुख सागर आहे, तो तुमचा आधार आहे. आणि तुम्ही देहात आहेत. तुम्ही त्याच्यासोबत राहू शकत नाही, खरं तुम्ही देहासोबत आहे. एक सूक्ष्मता आहे बोलण्यामध्ये, साधं बोलणं आहे माझं, अवघड कुठलीच भाषा नाही, पण ते झेपत का नाही मला माहित नाही. पण माझी कठीण भाषा कुठलीच नाही आहे का सांगा? नाही माऊली. तर अंतर संपत आणि दोघांचं ऐक्य अनुभवाला येतं, ते ब्रह्मपद भोगावं लागतं, देहपद तिथं त्यागल्या जातं. ही अवस्था ज्ञानाची असती आणि सुरुवात वेदाची असती आणि त्याचा संबंध ईश्वरात असतो. आत्मसाक्षात्कारानंतर मन विठ्ठल हरिकृष्ण काय बनायचं ते बनतं. तुम्हाला जे नाव द्यायचं ते देऊ शकता. हो माऊली. खूप छान. गोडी जामुन मध्ये, करंजामध्ये, बर्फीमध्ये, पेढ्यामध्ये, लाडूमध्ये तिचीच गोडी आहे, पण नाव वेगळे आहेत. पण साखर आत एक आहे, तसं विश्व वेगळं आहे, पण आत तो एक आहे. हो माऊली. साष्टांग दंडवत. म्हणून तो एक आहे आणि आनंद त्याचा जो आकार आहे तो खोटा आहे. वेदांताची अवस्था येणं आणि साधना परिपूर्ण होणं आणि साधकता प्रगल्भ होणं. साधकता हे श्रवण ऐकणं म्हणजे नाही. साधकता म्हणजे ज्याला साध्याकडे जायचंय, सिद्ध व्हायचंय, स्वरूपामध्ये थांबायचंय, स्वतःला ओळखायचंय, आनंदामध्ये एक व्हायचंय आणि श्रीहरीचा संबंध भोगायचा आहे, दोघांचं अंतर संपवायचंय आणि एकरूपता भोगायची आहे. जीवाशिवाची तिथे एकता आहे, तो मोक्ष आहे, ते ज्ञान आहे, तो वेद आहे, तो अनुभव आहे, तो स्वानंद आहे, तो अभेद आहे, ते जीवनाचं साफल्य आहे, हृदयातला स्वानुभूती आहे, वेदांताची खरी स्थिती आहे. बुद्धीला परमात्म्याची त्या ठिकाणी अनुभूती आहे, तिथे देहाची अनुभूती नसते. अविद्येमुळं बुद्धीचा आणि देहाचा संबंध आहे आणि ब्रह्मविद्येमुळं, श्रवणामुळं, गुरुच्या बोधामुळं, गीतेच्या ज्ञानामुळं संबंध ईश्वराच्या आत्म्याचा आहे. मग आत्म्याचा संबंध असताना अनात्म्याचा बाध असतो, म्हणून तो ब्रह्मवेत्ता देहात नसतो. साष्टांग दंडवत माऊली. साष्टांग दंडवत माऊली. बाध असतो, अज्ञानाचा नाश असतो, इंद्रियाचा त्याचा अलग भाव, इंद्रिय आणि विषय, इंद्रिय आणि बुद्धी संबंध विच्छेद असतो. बुद्धीचा आणि भगवंताचा संबंध असतो, तो अभेद असतो, इंद्रियाचा भेद असतो. हो माऊली. इंद्रियाने व्यवहार जो झाला तो बाधित असतो.
व्यवहार होताना विकार नाही, व्यवहार होताना संबंध नाही आणि व्यवहार होताना अहंभाव नाही. म्हणून तो झालेला ज्ञानाचा पुढचा प्रसंग अव्यवहार असतो. त्या ठिकाणी इंद्रियाचा, देहाचा, विद्येचा नाश असतो. केवळ त्या परमात्म्याचा स्पर्श असतो. तिथून तो जीवात्मा ईश्वरामध्ये एकरूप असतो आणि झालेले इंद्रियाचा व्यवहार त्याचा बाध असतो. तिथून तो मन अलग असतो. झालेल्या व्यवहार त्याचा संबंध नसतो. तो जीवनमुक्त महात्मा असतो. बापरे. एक आपण एक घेऊ. तुम्ही 3 म्हणले. 2. ऐका. असो रूप कहे तो ईश्वर, असो रूप कहे तो ईश्वर. हे आणि तो रूप करून सांगितलं आम्ही कसं आहे ते. हे आणि तो कसा आहे ऐका, खूप मस्त आहे. सकल भूताचा अहंकारू, सगळ्या भूताचा अहंकार घेतो जीवात्मा बुद्धी. पांघरुणी निरंतरू उल्हासत असे, पांघरुणी निरंतरू उल्हासत असे. 5 भूताचं पांघरण करून तो जीवात्मा मी देह आहे असा अहंकारामध्ये आला. स्वतः ब्रह्मा हे आत्मा ह्या विसरून गेला. मग हा अहंकार अज्ञानामुळे उत्पन्न झाला. तो जीवात्मा बुद्धी आणि ते अंतःकरण ह्या जडाला आणि जगाला आहे म्हणायला आणि खऱ्या भगवंताला नाही म्हणायला. तो ईश्वर, हे तोच आहे. जीवात्मा म्हणजे ईश्वरच आहे. पण तो अनात्मा बनला. तो बुद्धी देहाकडे आली. तो स्वतःला विसरली बुद्धी. तसं मूळ रूप त्याला माहित नाही म्हणून तो जीवात्मा देहाकडे आला. जर त्या जीवात्म्याला खरं रूप जर कळालं, तो देहातून अलग झाला, विवेकाला जन्म झाला, ज्ञान म्हणते त्याला, आणि तो स्वरूपाकडे बुद्धी आली आणि त्याला त्याची अनुभूती संतान करून दिली. ती बुद्धी ईश्वराकडे गेली आत अंतर्मुख. बोधानं ते वृत्तीमध्ये बोध आणि वृत्ती एकत्र येतात. तो बोध म्हणजे वेद असतो. वेदाचा ज्ञान असतं. ते बुद्धीमध्ये एकरूप असतं आणि बुद्धी त्या बोधाला घेऊन देहाकडे न जाता ईश्वराकडे जाते. ते अंतर्मुख होते, आत्मस्वरूपाकडे येते आणि तेव्हा ती मी आहे असा अनुभव घेते. देह मी नाही असा निश्चय होतो. गुरुचा महाप्रसाद येतो आणि जीवात्मा परमात्मा बनतो. तो सतसंगाच्या द्वारे, ओवीच्या माध्यमातून, हृदयाच्या तपातून आणि गुरुच्या आशीर्वादातून तो तिकडे जातो ईश्वराकडे. कोण? बुद्धी. देहाकडे न येणं आणि ईश्वराकडे जाणं त्या गोष्टी श्रवणामध्ये होतात. समजते मी काय बोलते ते? हो माऊली, खूप. ह्या जडाकडे येते, देहाकडे पंच पांघरुणे भूताचा अहंकार घेते. हे मी आहे म्हणते अहंकार आहे. देह मी. जडाचा संबंध अहंकार आहे. जडाचं प्रेम हा विकार आहे. जडाचा मोह पाप आहे. आणि जड मी म्हणणं अज्ञान आहे. आणि जडाला पुढे घेऊन जाणं हा लिंग देह आहे. मस्त हो माऊली, बोलली. साष्टांग माऊली. साष्टांग खूप छान. ह्या देहातून हा देह पडतो, जड जळून त्याची राख बनती. पंचमहाभूत अलग होतात. पण ते मन आणि बुद्धीने जे कर्म केले, जे पाप केले, ते संस्कार आहेत. ज्या बुद्धीमध्ये अविद्या आहे, ते मन, ती बुद्धी, पंचप्राण, पंचकर्मेंद्रिय, पंचज्ञानेंद्रिय, हा लिंग देह हा अग्निरूप हवेरूप असतो. मन वायूचं मन आहे. हा देह वायुरूप असतो. ज्यामध्ये अग्नी असतो म्हणजे चमकतो, तो हवेमध्ये तरंगतो, तो लिंग देह. हा दिसतो, तो स्थूल देह. आपल्याला माहित नाही काहीच माहित नाही आपल्याला. थोडीफार भक्ती असती, थोडंफार कर्म असत, पण मन देहामध्ये असत. वासनेचा अंकुर असतो, भेदाचा बुद्धीला रस्ता असतो, अभेद माहित नसतो, संत समोर नसतात.
ग्रंथाची आवड नसती, बुद्धीला ते कळत नसतात, म्हणून बुद्धी न कळण्यामुळं देहाकडे थांबते आणि कळण्यामुळं ईश्वराकडे जाते. वाटतो मी हुशार आहे, मला ज्ञान आहे, सगळं चुकीचं आहे. मी म्हणजे आत्माराम आहे, मी म्हणजे देह नाहीये, मी म्हणजे इंद्रिय नाहीये, मी म्हणजे प्राण नाहीये. प्राण अन्न खातो, मला वाटतं मी जेवले. डोळा जगताला पाहतो, मला वाटतं मी पाहिलं. पाहणारा डोळा आहे, अभिमान धरणारा अंतःकरण आहे. चालणारे पाय आहेत, अभिमान धरणारं मन आहे. बरोबर का चूक आहे सांगा? हो माऊली. बरोबर आहे माऊली. हो माऊली. पाय चालतात ते कधीच म्हणत नाही मी चाललो म्हणून, पण मन मी चाललं असं सोडतच नाही. याचंच नाव अहंकार. मी बोलले, मी पाहिलं, मी जेवले, मी आलो आणि मी गेलो. मी स्त्री, मी पुरुष, मी वृद्ध, मी तरुण, मी म्हातारा नाही. आत्मा कधी म्हाताराच होत नाही, तो कधी जन्मतच नाही, तो कधी स्त्री बी नाही, कधी पुरुषच नाही, त्याला कधी जातच नाही, तो कधी जन्मलाच नाही, त्याच्यामध्ये कधी विकारच नाही, त्याला कधी आकारच नाही. मग या देहाच्या आकाराला माझं म्हणणं अहंकार. मी जो आत्मस्वरूप आहे, मी परमात्मा आहे, मी सदा आहे, मी नित्य आहे, मी विभू आहे, मी सुखरूप आहे, मी व्यापक आहे, मी एक आहे, मी सदा आहे. देह कधी आहे कधी नाही. मी जन्माच्या आधी नव्हतो या पृथ्वीवर, पण आत्मरूपानं होतो. देह पडल्यानंतर देह राहणार नाहीये, नंतर त्याचा नाश होणार आहे, तेव्हा पण मी आहे. व्यवहार पण मी पाहतोय, व्यवहार माझ्या सत्तेवर होतोय. व्यवहार म्हणजे मी नाहीये, व्यवहारावर मी भिन्न आहे. पण जो जीव व्यवहारामध्ये अलिप्त आहे आणि एक लिप्त आहे, व्यवहारामध्ये जो बुद्धी एकरूप होती, अडकती, व्यवहार संबंध करते आणि व्यवहाराचा अहंकार धरती, ती बुद्धी जीवात्मा. ती बुद्धी विकारी, ती बुद्धी विकारी आणि ती बुद्धी जन्मते आणि मृत्यूला पावती. तो जीवात्मा कधीही ईश्वरापाशी थांबत नाही, त्याचा जन्म मृत्यू टळत नाही, तो भगवंताला मिळत नाही, त्याचं अज्ञान संपत नाही, त्या कर्मातून येत नाही, त्याचा देहभाव जात नाही, त्याला परमपद मिळत नाही. म्हणून त्याला अविद्येमध्ये राहून तो जन्म आणि मृत्यूला आलिंगन देतो. तो संताकडे जात नाही, वेद त्याला माहित नाही, देह त्याचा संपत नाही, अविद्या त्याची सरत नाही, इंद्रियापासून तो बुद्धी सरकत नाही, ते जगत भाव टाकत नाही, आत्मभाव उठत नाही, त्याला परमात्मा भेटत नाही. म्हणून तो अविद्येतून बाहेर निघत नाही. अविद्येतून जो जीवात्मा बाहेर येतो तो शिव होतो. की न करा, कोणचं धाम पहा की ना पहा, पण तद्धाम व्हा. तत् म्हणजे परमात्मा आहे, तिथे बुद्धी नेणं म्हणजे तद्धाम आहे, त्याचं ऐक्य होणं म्हणजे आत्माराम आहे, आणि त्याचा भोग घेणं म्हणजे मोक्षाचा धाम. साष्टांग दंडवत माऊली. कारण मी गेलो मी आलो, हा मीचा अहंकार गेल्याचा आणि आल्याचा आहे. कोण जात कुठे जात तो चौकड भरलेला आहे. हरिपाठात करून बोलले भगवंत माऊली ज्ञानोबा. कारण ते कोळी ना, कोणतं कोळी सांगा बरं, वैकुंठ भरला असेल सांगा बरं. सध्या तर माझा हरिपाठ नाही, काहीच नाही. कोळी सांगा, बाकी जाऊ द्या. भरला घनदाट हरी दिसे, तो घनदाट आहे, तो कणाकणात आहे, त्याच्या हृदयात आहे, प्रत्येकाला तो आधार आहे. त्याच्याकडे जगत बी नाही, जीव बी नाही, शिव बी नाही, आणि तो कळत नाही. तो घनदाट आहे का एक आहे का भिन्न आहे का अभिन्न आहे माहित नाही. तो तर आमच्याशी अभिन्न आहे, त्याला भिन्न करून का पाहू?
भिन्न करताना भक्ती आहे, अभिन्न म्हणजे ज्ञप्ती आहे, त्याचा विसर म्हणजे पापाची स्थिती आहे, त्याची आठवण म्हणजे पुण्याची स्थिती आहे, त्याचं प्रेम म्हणजे भक्तीचा सागर आहे आणि त्याचं ऐक्य म्हणजे ज्ञानाचा आगर आहे. एका सेकंदात अलग अलग झालं लोणी आणि तूप. तुपामध्ये चोथा नाही, लोणी तुपा चोथे वाचून नाही. लोण्यात ताकद आहे, तुपात काहीच नाही, त्याचं ज्ञानात काहीच नाही. भक्तीत उपाधी आहे, ज्ञानात निरुपाधी आहे, संसारात कर्म आहे, संतापाशी स्वधर्म आहे. ज्ञानाकडे बुद्धी जेव्हा जाती, भक्तीची परिसीमा होती आणि काठ ओलांडून ईश्वराकडे जाती, ती मुक्ताची खरी स्थिती. समुद्राच्या भेटीसाठी मग भक्ती का होती? भगवंताच्या भेटीसाठी. समुद्र भेटला की धावणं नाही. समुद्र गंगेला मिळाला की धावणं थांबलं. अंतःकरणामधला परमात्मा भगवंत प्रगटला की ऐकणं थांबलं. नद्या घाण ओलांडत डोंगराला फोडत मधून जाती, तसं अविद्येला फोडत ही गंगा जाती आणि भगवंताच्या कुशीत येती आणि ती बुद्धीच्या इशारामध्ये समर्पित होती. गंगा सागरामध्ये एक रूप होती. मग कोणती गंगा आणि कोणता सागर माहित नाही, पण थांबणं पुन्हा वाहन येत नाही. तसं बुद्धी भगवंतामध्ये तदाकार होती, आत्ममिलन होतं, बुद्धी अंतर्मुख होती, देहातून भिन्न होती. वेदाची संपत्ती ती गुरुचे त्या ठिकाणी खरी ज्ञानाची स्थिती आपल्या पदरात देतात. त्या हृदयीचे त्या हृदयी घातिले. गुरुचं ऐक्य, गुरुचा बोध, गुरुचं जीवन, गुरुचं तप साधकाच्या हृदयाच्या कप्प्यात जात. तिथलं अज्ञान लाखो जन्माचं असो, कोटीचं असो, ते अज्ञान जळून खाक होत आणि अंतःकरणामधल्या भगवंताचं बुद्धीला दर्शन होत आणि ती बुद्धी आणि भगवंताचं ऐक्य होत. तेव्हा देहाचं नातं जातं, अविद्येचा नाश होतो, परमात्म्याचा प्रकाश येतो, तो हृदयामध्ये दिव्य प्रगट होतो आणि बुद्धी तिथं समरस होती. पुन्हा ती बाहेर व्यवहाराला शिवत नाही. व्यवहार जरी झाला तरी कार होत नाही. ती देहाला माझं म्हणत नाही, कर्मात ती शिवत नाही, पाप पुण्य होत नाही, ती रामातून बाहेर येत नाही. ती मोक्ष स्थिती. देहाला कवर माझं माझं म्हणायचं आणि सुख दुःखाला कधी कवर झेलायचं, अनात्म्याचा संबंध का करायचा, भ्रमामध्ये का थांबायचं, इंद्रियाला मध्ये का गुंगायचं, वेदाला का सोडायचं, गुरुच्या बोधातून बाहेर का निघायचं, परमात्म्याला धरूनच जगायचं, देहाला सोडूनच वागायचं आणि आत्मरंगात रंगायचं. हा रंग म्हणजे आमची होळी आहे. अज्ञानाची होळी करा आणि स्वानंदाचा रंग खेळा. आमचे रंगपंचमी आहे. इथं रंग जन्मजन्मीच लावायला थोबडाला. आता मनाला रंग लावायला ज्ञानाचा, बुद्धीला भक्तीचा, अंतःकरणाला त्या ईश्वराचा रंग लावा. ऐका ताकद बघा. अवघा एक झाला, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, रंगी रंगला श्रीरंग, अवघा रंग एक झाला. सगळ्यामध्ये तो आहे, एक रंग झाला, सगळ्यामध्ये मीच आहे, एक रंग आहे. आणि भिन्न भिन्न दिसतं ते पंचरंग आहे, पंचमहाभूताचं गटोड. त्याला सोडायचंय, लिंग देहाची गाठ तोडायची आहे, अज्ञानाचा पडदा फाडायचा आहे, बुद्धीला भगवंताच्या जवळ न्यायचंय, भगवंतात तिला विलीन करायचं, परमात्म्यात बुद्धीला विलीन करायचंय. त्या ज्ञानाच्या रंगाची होळी खेळायची आहे.
अभितेची गौरी जाळायची. हम्म. होळी कशाची करायची? क्रोधाची करा, द्वेषाची करा, भेदाची करा. ती होळी होऊ दे म्हणा. होळी गेला. माझ्या भेदाची होळी कर नाथा, सद्गुरुनाथा. माझा भेद संपावा, माझा देहाचा संबंध जळावा, मला परमात्मा कळावा, तो आत आहे त्याचा संबंध जुळावा, आणि त्याचं ऐक्य मी भोगावं, आणि देहाचं ऐक्य जावं. का बरं बुद्धी देहाकडे येते? का बरं बुद्धीमध्ये विकार होतो? आम्हाला विकारच माहित नाही तर आम्ही काय तुमचं करून घ्यावं, असे समोरचे म्हणतात. मग शून्य पद आहे यांचं. आयुष्य मात्र घातलं तुम्ही. विकार म्हणजे माहित नाही. व्यवहारामध्ये मन जेव्हा व्यवहार सांभाळतो, व्यवहारात थांबतं आणि व्यवहारात रंगतं, ते भेदामुळं व्यवहार होतो आणि जातो. त्याला आम्ही पाहतो. साक्षीभाव जिवंत होतो, देवभाव जळून जातो, भेदाचा नाश होतो, आत्मप्रकाश येतो, बुद्धीचा भगवंताचा संबंध होतो. तेव्हा मन व्यवहारातून भिन्न होतं, ईश्वराशी एक होतं, व्यवहारातून अलग होतं, पाप पुण्य बंद होतं. तेव्हा व्यवहार होत राहतो. हा साक्षीभावात असतो, देवभावात नसतो. तो महात्मा असतो. त्याचा आपण अहंभाव घेतो. कर्माचा आणि बुद्धीचा संबंध आहे. कर्तेपणाचा आविष्कार आहे. बुद्धी मध्ये विकार आहे, कर्म समोर आहे, तर भगवंत नाही तुमच्या समोर. तुमच्या समोर कर्म आहे, कर्मातून पाप पुण्य आहे, आणि पाप पुण्यातून पुन्हा जन्म आहे. कुठं ज्ञान आहे? कुठं ज्ञान आहे? नाही माऊली, ज्ञान नाहीच आहे. कर्म होत राहत, पण अभिमानदायक कर्म होत, त्या कर्माचा संबंध नसतो. कर्म होत राहत, पाप पुण्य बंद होत, ते कर्म अकर्म बनत, आणि ते पुण्य भगवंताकडे बुद्धीला नेत. हे मोक्षाचं खात. साधकाचं कल्याण त्या देहाच्या द्वारे एक तप घडावं, आणि या हृदयातून आलेलं चिंतन पुढच्या पिढीपर्यंत जावं. येणाऱ्या पिढीला ज्ञानश्री कळावी, येणारे जीव मुक्त व्हावे, येणाऱ्या लोकांना भगवंताची ओळख व्हावी, त्या देहाची ही तपस्या पूर्ण व्हावी. आणि हे पडावं, कधी पडावं, कधी येणे नाही आम्हाला. ईश्वरू सकल भूताचा अहंकार पांघरुणी निरंतरू उल्हासत असे. पांघरुणी निरंतरू उल्हासत असे. सकल भूताचा अहंकार. हा जीवात्मा भूताचा अहंकार घेतला आणि सदा मी देह मी देह अविद्येचं पावरून घेतला, आणि मी परमात्मा विसरला आणि अनात्म्यात घसरला, अहंकारानं घात केला, आणि बुद्धी देहाकडे आली. भगवंताला तिनं सोडून दिलं, अहंकार मध्ये आडवा आला. तो गुरु काढतात, ते पुढच्या वळीत गुरु बोलतात, माऊली बोलतात. मधला पडदा अहंकाराचा आलेला पडदा गुरु कसा काढतात, ह्या पुढच्या ओळीतून तुम्हाला ऐकायला मिळतं. ओके, कळाला? हो माऊली. हो ताई, हो माऊली. वस्त्र लावणी एकला खेळवी सूत्र, लावणी खेळवी एकला सूत्र. स्व मायेचे अडवस्त्र. वस्त्र म्हणजे पडदा, पडदा म्हणजे कळायच नाही. हो माऊली. स्वमायेचे अडवस्त्र. त्याचीच माया म्हणजे एक रूप अविद्या आहे. ती माया अविद्या बनली, बुद्धीमध्ये आली, आणि ती बुद्धी आणि अविद्या एकत्र झाली, आणि त्या अविद्येने त्या बुद्धीला देहाकडे नेलं, जगताकडे नेलं, भगवंतापासून दूर केलं. ते भगवंताची मायाच अविद्या बनली. स्वमायेचे अडवस्त्र. हो माऊली, खूप छान. कळत नाही असं, खरंच किती छान सांगितलं. त्याचीच माया अविद्या झाली, बुद्धीला तिथं जगताकडे देत. हॅलो, दगड पडल्यावर पुसत.
हृदय कोणी ऐकला त्या बुद्धीला माया अविद्येत आणलं. सगळ्या जगापासून तो जीव शिव झाला. तो ब्रह्म होता, तो व्यापक होता, तो एक होता, तो अद्वितीय होता, तो द्वितीय झाला, दोन झाला. खूप सुंदर आहे बेटा. आता काय सांगू तुम्हाला. आनंदीती म्यूट पहा, म्यूट पहा. सुंदर आहे. एका वाक्यामध्ये 1000 वाक्याचा आतून निघतंय. तुम्हाला सांगू शकत नाही मी 1000 वाक्य बेटा, वेळ नसतो. नाही मग मायेचे अडवस्त्र, त्याचीच माया अविद्या बनली बुद्धीमध्ये आली. ती बुद्धी आणि अविद्या एकत्र झाली. बुद्धीमध्ये विकार झाला, तो देहाकडे बुद्धी आली. आत पाठीमाग परमात्मा ती बुद्धी तिकडे जाऊ देत नाही. ती अविद्या त्या बुद्धीला अंतःकरणाच्या माग आत्मा आहे ते जाऊ देत नाही. सो मायेचे अडवस्त्र ती अविद्या आडवी आली. सांगतोय ना. लावून अडवस्त्र आलो, जीवा शिवामध्ये अंतर केलं. प्रेरणा मीठ चालत होते, मीठ बंद कर नको, मला बोलत राह. हॅलो प्रेरणा. हो माऊली. हो 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 सुरूच आहे. लावणी मायेचे अडवस्त्र म्हणजे जसं अंतरपाठ असतो नवरा आणि बायको मध्ये असतो ना बेटा लग्न लावताना. हो हो असतो असतो. तसं जीवा आणि शिवामध्ये मायेचं वस्त्र आहे आडवा अविद्या आली. आणि मग ती बुद्धी भगवंताकडे न जाता ती बुद्धी देहाकडे, जगताकडे, व्यवहाराकडे, कर्माकडे, कर्तेपणाकडे आली. फक्त ते अंतःकरणामध्ये असलेल्या आत्मस्वरूपाकडे त्या अविद्येने जाऊ दिलं नाही. स्वमायेच्या अडवस्त्र याचं उत्तर आहे. हो माऊली. नव्हता हा भेद बुद्धीनं. जेव्हा मी देह आहे म्हणल्या तो देव आहे, तो आणि मी एक आहे म्हणल्या. देह बी नाही, देव बी नाही, जीव बी नाही, शिव बी नाही, जगत बी नाही, भेद बी नाही, व्यवहार बी नाही, वृत्ती बी नाही, कर्म नाही, पाप नाही, पुण्य नाही, तू नाही, मी नाही. सगळं तो आहे, बाकी सगळं बंद आहे. पाहिजे संपली. अडवस्त्र लावणी एकला केळवी सूत्र मध्ये अविद्या घातली. बुद्धीला जीवाला नादाला लावलं प्रपंचाच्या आणि सूत्र त्याला हलवत होतो. कधी न्यायचं, कधी खाली आणायचं, कधी वरी न्यायचं, कधी हिशोब करायचा. सगळं त्याचे सूत्र चालतात ना हातात, त्याच्या दोरी ना. आपण नाचतो आणि तो नाचवतो. बरोबर आहे. हो माऊली. खरंच आहे. आता आहे का बाहेरी नटी छायाचित्र, बाहेरी नटी छायाचित्र हे जगतरूपी छत्र आहे, आकार छत्र आहे, हा प्रपंच छत्र आहे. चित्र आहे, चित्र ते काढतो वेगवेगळे चित्र. जगत बी चित्र आहे, जीव बी चित्रच आहे, हे आकार पण चित्रच आहे. म्हणून माऊली सांगतात बाहेरी नटी म्हणजे नटवतो वेगवेगळे आकार जगतात. बाहेरी नटी छाया चित्र हे सगळे चित्र रंगवले जगत रूपानं. मग पुन्हा काय केलं. 84 लक्ष योनी त्याने तयार केल्या आणि त्याच्यामध्ये आपल्याला पाठवलं. नाना आकार दिले, एकानं सूत्र तयार केलं. काय गांभीर्य नाही माऊली. लक्ष टाकतं. तो एक जर काळ तर 84 संपले आणि एक नाही का आले की 84 लागले माग. हो माऊली. पण बायकाला श्रवण पोथी आवडत नाही. बाकीच्या काही विसा ट्रम्बटर मायक आवडत बाहेर. ती गेली मथुरा पिथुरा गेली हिंडायला की कात्याच्या पायाला कोणा शांता अशेष आहे भूत जाता देहाकार योग्यता पाहून ताऊ पदावर विठ्ठल श्री कृष्ण. हा जो मंत्र आहे शाबरी मंत्र आहे, तुम्हाला तो तुमच्या रेकॉर्ड मध्ये लिहून घ्या. कोणाला काही असेल तर अडचण म्हणत राहा. तर पहिल्यांदा ओम नमो भगवते वासुदेव म्हणूया आणि नंतर हरिराम हरिराम तुम्ही जप करा. मी बंद करते. मी एकदा म्हणणार आहे आणि शेवटी शाबरी मंत्र देणार आहे आणि एक आशीर्वाद देणार आहे तुम्हाला की सगळेजण साधक माझे छान राहा. सगळ्यांची इच्छा पूर्ण होऊ द्या. सगळ्यांच्या अडचणी, सगळ्यांचा भेद, सगळ्यांची काय जे असेल त्या सगळं संपू दे. जे ग्रह खराब असतील ते जाऊ देवी आणि त्यांचं जीवन छान सुंदर होऊ दे. हा आशीर्वाद माझ्या गुरुजीकडे सगळ्या साधकाला. आणि आता एक एक मंत्र मी म्हणते, तुम्ही ते जप करा 5-10 मिनिटं मी बंद केल्यावर. ओम नमो भगवते
वासुदेवाय. ॐ नमो भगवते वासुदेवाय. हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे हरे. हरे कृष्ण 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 हरे हरे. दुःख हरे संकट हरे क्लेश हरे दारिद्र्य हरे भेद हरे. कृपा करे कृपा करे कृपा करे. ऐं ह्रीं क्लीं चामुण्डाय विच्चे. 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 नमः पार्वती परे. शिव हर 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 महादेव. राजराजेश्वराय नमः. गंगणपते नमः. हरिहराय नमः. गौरीपते नमः. शिवशंकराय नमः. सांब सदा शिवाय नमः. सर्वमंगल्ये मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्यत्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. हे जे मंत्र सिद्ध होतात म्हणून तुम्हाला हे पर्व काळामध्ये म्हणून दाखवले. ज्यांना जे आवडते ते म्हणत राहा, कारण जर वाणीतून निघाली पर्व काळात ते मंत्र सिद्ध होतात. तुमच्या कोणत्या वेळेस हा जप केला तुम्हाला ते फळ होतं, ते मंत्राची सिद्धी होती. म्हणून तुम्हाला नाना मंत्र म्हणले. आता शेवटचा सागर मंत्र आहे तो तुम्हाला देते. फार अनिष्ट आहे आणि फार श्रेष्ठ आहे. फार उपयोगाचा. ते एकदा ऐका आणि तुमच्या रेकॉर्डिंग मध्ये काढून ठेवा. चला. ह्रीं दुं दुर्गा देवे नमः. सकळ कार्य सत्वरं कुरु कुरु स्वाहा. सकळ कार्य सत्वरं कुरु कुरु स्वाहा. ह्रीं दुं दुर्गा देवे नमः. सकल कार्य सत्वरं कुरु कुरु स्वाहा. स्वाहा. राम